आज आपण ज्वारीची भाकरी करणार आहोत। त्यासाठी नेहमी ताजं असं ज्वारीचं पीठ घ्यावं। त्यामुळे माझं पीठ ताजं असल्यामुळे मी थंड पाण्याने भिजवते आहे। जर आपलं पीठ जास्त दिवस झालं असेल 8 दिवस 9 दिवस तर आपण गरम पाणी घेऊन मळावं। नेहमी तळहाताने ज्वारीचं पीठ जितकं छान मळाल तितकं ते ज्वारीची भाकरी छान होते। तर आता आपण उंडा करून घेतलेला आहे आणि आता आपण खाली पीठ टाकूया आणि पिठावर भाकरी थापून घेऊया। ज्वारीची भाकरी एक हाताने थापतं, कोणी 2 हाताने थापतं। प्रत्येकाची अशी आपली एक पद्धत असते। आता आपण ही भाकरी अशी अल्लाट टाकली की आपल्या गॅसवर पीठ उडत नाही आणि भाकरी पण छान अशी टाकली जाते आणि फोड येत नाहीत भाकरीला। नंतर आपण पाणी लावून घ्यायचं। एक दीड मिनिटाने आपण आता हे भाकरी उलटून घेत आहोत। जास्त वेळ ठेवायचं नाही, जर भाकरी सुकली तर भाकरीला चिरा पडतात। आता आपण दोन्ही साईडने परत छान असं खरपूस भाजून घेतोय खालच्या बाजूने आणि आता वरती सुद्धा आपण छान अशी ही भाकरी तव्यावरच भाजून घेत आहोत। आजकाल गॅसवर भाजणं चांगलं नाही असं सांगतात आरोग्याला, म्हणून आपण तव्यावरच भाकरी भाजून घेतोय। छान अशी आपली टंब भाकरी फुगलेली आहे पहा। छान अशी टंब ज्वारीची खमंग भाकरी संध्याकाळची नेहमी आमच्याकडे ज्वारीची भाकरी असते, पचायला हलकी आहे त्यामुळे आपण ज्वारीची भाकरी केलेली आहे। छान अशी खरपूस खमंग ज्वारीची भाकरी आणि त्याबरोबर मी मटकीची आमटी केलेली आहे संध्याकाळच्या जेवणासाठी। मटकीची आमटी आणि ज्वारीची भाकरी असा आजचा बेत आहे संध्याकाळचा डिनरचा। आजची डिनरची प्लेट ज्वारीची भाकरी, भात, मटकीची आमटी, कांदा, शेंगदाण्याची चटणी, आंब्याचं लोणचं आणि उडदाचा पापड। तर नक्कीच तुम्ही आज जेवायला या। की मला सांगा, माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कोपऱ्यातील बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।